कुठल्याही व्यवसायामध्ये सर्वात जर काही महत्त्वाची कळीची गोष्ट असते की जी फार मोठं स्थित्यंतर घडवते ती म्हणजे तंत्रज्ञान. तंत्रज्ञान हा हजार हातांचा असा एक मोठा राक्षस असतो आणि तो राक्षस अंगठीच्या दिव्याच्या गोष्टीसारखा उद्योजकाला उपयोगी ठरू शकतो. तंत्रज्ञान कशात बदलतंय, कुठे बदलतंय याची काही ठोकताळे असतात. आपण ज्या वस्तू वापरतो त्या वस्तूसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे धातू असेल, कागद असेल, अनेक प्रकारच्या गोष्टींचं आपण रूपांतरण करून उत्पादन करत असतो. त्याच्या स्वरूपामध्ये जर बदल घडला तर तो एक पर्याय म्हणून नव्यानं उदयाला येणार असं गृहीत धरावं, हे पारखून घ्यावं. कारण नव्या वस्तूंचा म्हणजे नव्या प्रकारच्या मटेरियल्सचा, साधनसामुग्रीचा वापर होणं ही फार एक वेगळ्या प्रकारची क्रांती असते. छोटी असते पण ती पटकन रुढावणारी देखील असू शकते. पूर्वी अनेक गोष्टी या आपण कशामध्ये गुंडाळून न्यायचो, कागदात गुंडाळून द्यायचो. आता त्याच्यावरती प्लास्टिक आवरण चढवण्याचे इतके मार्ग निघालेत की त्या प्लास्टिक आवरणामध्ये पूर्वी कागद एकदा उघडला की फेकून द्यायला लागायचं, पण त्या प्लास्टिक आवरणांमध्ये एखादी वस्तू महिने दिवसेंदिवस टिकून राहू शकते. पूर्वी वर्तमानपत्राचा कागद घेऊन भाजी लोकांना रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येत नसेल, घरात ठेवता येत नसे, पण आता पाणी मारून ती ठेवता येईल, तशीच ताजी राहील. अशा प्रकारच्या सोयीसुविधा करणाऱ्या वस्तू तयार होतात. अशा प्रकारच्या सोयीसुविधा करणारी वेगवेगळ्या प्रकारची मटेरियल्स तयार होतात. या गोष्टींकडे लक्ष ठेवणं सर्वात महत्त्वाचं असतं. तंत्रज्ञानाचे 3 पैलू आहेत. एक म्हणजे ज्या वस्तूंचं आपण रूपांतरण करून दुसरी वस्तू तयार करतो त्या मुद्देमालाचं, त्या कच्च्या मालाचं काय रूप आहे, त्याला पर्याय कुठले आहेत हे एक शोधणं. दुसरं, हे परिवर्तन करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा असते ती विजेच्या स्वरूपाची असते, आगीच्या स्वरूपाची असते, गॅसच्या स्वरूपाची असते. याच्यामध्ये नव्यानं पर्याय तयार होणं. आणि तिसरं म्हणजे या दोन्ही गोष्टींच्या एकत्रीकरणामुळे त्याच गोष्टीला निराळा आकार मिळणं. म्हणजे उदाहरणार्थ मोठा डबा छोटा होणं, मोठी असणाऱ्या आकाराची वस्तू छोट्या छोट्या स्वरूपामध्ये उपलब्ध करता येणं, तयार करता येणं, हे सर्व जे प्रकार आहे त्याला आपण डिझाईन म्हणतो. हे डिझाईनचे जे फरक घडतात ते मुळात ज्या वस्तूंचं रूपांतरण होतं आणि ज्या ऊर्जेनं ते होतं, ज्या पद्धतीनं ते होतं त्याच्यामध्ये झालेल्या बदलामुळे असतात. हे याचे कितीतरी नमुने आपल्या अवतीभोवती असतात. त्यातलं आपल्या व्यवसायाला सर्वात सूचक काय, उपकारक काय, पटकन यशस्वी होईल असं काय, पटकन आत्मसात करता येईल असं काय, याच्याकडे माणसानं नेहमी हेरत राहावं लागतं.